गुड मॉर्निंग अलिबाग. आता मी चालले इथल्या बदामी बीचवर, म्हणजे नागावमध्ये, अलिबागमधल्या नागावमधल्या बदामी बीचवर चालली. चला तर मग मी जिथे उतरली आहे ज्या रिसॉर्टला, तिथून अगदी 5 ते 7 मिनिटात हे वॉकिंग डिस्टन्स आहे. दोन्ही साईडला मस्त अशी झाडी आहे आणि सकाळ सकाळ खरंच मस्त फ्रेश वाटतं एकदम. प्लीज बीचच्या जवळ रूम हवी असेल, म्हणजे राहायचं असेल तर तिथे त्याच्यासाठी हे मी हाय कोळी असा हा बीच रिसॉर्ट आहे. नागाव बदामी बीच, अलिबाग, रायगड. जवळच आपल्याला अशी पाटील खानावळ सुद्धा आहे. चहा नाश्ता, शाकाहारी नॉनव्हेज दोन्ही आहे. आणि मी इथे काय दाखवते बघा, हा वरती दाखवा. इथे वरती मला दिसतंय ताडगोळ्याचं झाड आणि त्याला मस्त ताडगोळे लागले. मी जसं मगाशी सांगितलं, ज्याला बीचच्या जवळ राहायचं, अगदी जवळ, तर त्याच्यासाठी नाखवा आणि मी हाय कोळी हे इथे 2 रिसॉर्ट आहे. तिथे सुद्धा जेवणाची वगैरे सोय आहे. इथे आपल्याला बीचवर एंट्री करताना आधीच आपल्याला इथे ह्या सूचना दिसत आहेत. इथे दिसतंय पर्यटकांसाठी सूचना. कोणी पर्यटक खोल पाण्यात पोहण्याकरता जाणार नाही. मद्यपान करून समुद्रात पोहण्यासाठी जाणार नाही. भरती ओटीचा अंदाज नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू शकतो, त्यामुळे पर्यटकांनी दक्षता घ्यायची आहे. पर्यटकांनी लाईफगार्ड व पोलीस यांच्या सूचनेचे पालन करायचे. सहली करता आलेल्या विद्यार्थिनी यांनी शिक्षकांनी पोहण्याकरता परवानगी देऊ नये. म्हणजे विद्यार्थिनींना शिक्षकांनी पोहण्याकरता परवानगी देऊ नये. काही अनुचित प्रकार घडल्यास त्यात शिक्षक जबाबदार राहतील. बीचवर पार्किंग ठिकाणी जेवण बनवू नये. कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पर्यटकांनी आपली वाहने पार्किंग स्थळामध्ये कोणालाही अडथळा होणार नाही अशी लावावी आणि कोणीही बीचवर कचरा टाकू नये. सरपंच, ग्रामपंचायत अशा प्रकारे सूचना आपल्याला इथे या मागे दिल्या आहेत, त्या आपण वाचल्या. तर सूचनांचं नक्की पालन करा. आपली सेफ्टी फर्स्ट आहे. आलाय आता बीच दिसतोय आपल्याला इथून. बीच रात्री बंद करतात वाटतं. तिथे गेट आहे सुरू. आपण आता जिथे एंट्री केली तिकडे गेट आहे कडी लावून असं.
आपल्याला इथे घोडागाडी, त्या मोटरबाईक म्हणजे खूप नाही आहे. त्या दिवशी ज्या होत्या ज्या ऑक्टोपसच्या म्हणजे इव्हनिंगला आलो तेव्हा ऑक्टोपस राईड किंवा बनाना राईड त्या नाही दिसत आहे मला. पण हे एक घोडागाडी आणि आपले 1-2 मोटरसायकल ते मोटर बाईक आहेत त्या दिसतात. लहान मुलांची मजा आहे ना, पाण्यात किती मजा करतात मस्त. खेळतात पण आहे बिचारे ते बीच सेट घेऊन. इथे आपल्याला दिसतात हे बारीक 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 असे जे दिसत आहेत ते खेकडे खेकडे जातात ना ते खाली बिळात, तसे आहेत एकदम बारीक 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 बारीक. सगळीकडे आहे बघ अशी इथपर्यंत आहे बघ, एवढे आहेत बघ. आता ओहोटी आहे पण आपण बघू शकतो तिथे आपण जिथून आता आलो तिकडची जी वाळू आहे ती पूर्ण अशी ना काळी ओलसर आहे, म्हणजे रात्री पाणी अगदी तिथपर्यंत आलं असणार. बीचवर आता आपल्याला ही टोळी दिसते बघा, हा कशी गाढ झोपली आहे. रात्रभर पहारा दिला असेल, भुंकून भुंकून हैराण झालं असेल आणि आता सगळ्यांनी गाढ झोपून घेतले. त्यातले आता बघा माझा आवाज ऐकून एक दोघांनी लगेच मान वरती केली, एक दोघांनी नाही चौघांनी केली, एक फक्त मस्त आता एकदम गुडूप करून झोपलंय. आणि तुम्हाला असं बीचवर आलं आणि समजा वॉक करायचं आणि थोडं बसायचं आहे जरा, तर इथे असे थोडे 3-4 बाकडे दिसतात आपल्याला, तिथे आपण बसू शकतो. मस्त सकाळी सुद्धा खूप छान, म्हणजे मी परवा आली होती तेव्हा मी संध्याकाळचा व्ह्यू घेतला. आता सकाळी सुद्धा खूप छान, म्हणजे मला तरी हा बदामी बीच खूप आवडलं. तुम्हाला हा नागावचा बीच कसा वाटला मला नक्की लाईक शेअर कमेंट करून सांगा. थँक्यू सो मच. बाय बाय.